नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे. मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर आपला यूट्यूब चॅनल. बाळांनो, आता भरती निघाली या. ग्राउंडची तुमची तयारी चालू आहे, तुम्ही ग्राउंड पण देतायत. आता लेखीच्या अभ्यासासाठी तुम्हाला अवघड वाटणारे एक प्रकरण बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. तर याच्यामधला एक छोटासा टाईप मी तुमच्यासाठी घेऊन आले, पण उदाहरण महत्त्वाचं आहे. तर या सरळ व्याजाच्या प्रकरणामधलं एक टाईप आहे, तो कुठला आहे तो आता आपल्याला बघायचा आहे. चला तर बाळांनो, आता हे उद्या आपल्याला सोडवायचे. त्याच्या अगोदर बाळांनो, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल आहे. तर याची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोच करा आणि आपले व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपले व्हिडिओ पोच करा. चला बाळांनो, त्याच्या अगोदर प्ले स्टोअरवरती आपले एक गणित बुद्धिमत्तासाठी ॲप आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आताच्या भरतीसाठी गणित बुद्धिमत्तामध्ये जर तुमची प्रोग्रेस करायची असेल तर आपलं ॲप आहे. तर अतिशय सुंदर असं ॲप आहे. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतचे ऑल टाईप याच्यामध्ये कवर आहे. संपूर्ण सिलेबस याच्यामध्ये टाकला आहे. तर ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी ते बॅच खरेदी करा. बरं चला बाळांनो, आता आपलं जे प्रकरण आहे सरळ व्याजाचं, त्याच्यामध्ये एक प्रकार आहे डबल रास. म्हणजे दोन वेळा रास उदाहरणामध्ये येणार आहे. रास म्हणजे काय सांगा बरं. तर बाळांनो, समजा मी एखाद्या माणसाकडनं 10,000 रुपये व्याजाने घेतलं, 10,000 रुपये, आणि ते पैसे मी फेडताना ते 10,000 पण देणार आणि वरती काय 1,000 2,000 भाडं पण देणार ना त्याचं व्याज. म्हणजे त्याला माघार देताना 10,000 पण दिलं आणि 2,000 पण दिलं व्याज. त्या एकूण रकमेला म्हणतात रास. म्हणून अशी रास उदाहरणामध्ये किती वेळा येणार आहे, दोन वेळा. आणि त्याच्यावरून तुम्हाला ती मुद्दल काढायची, रक्कम काढायची. तर कशी तेच बघूया. या जरा बघा, थोडंसं तुम्हाला मी पटवून देतो जरा. काही रक्कम एका दराने घेतली आणि समजा 3 वर्षात 3 वर्षात मी रक्कम घेतली आणि माघारी पण दिली. 3 वर्षात मी ना बाळांनो समजा 4,000 रुपये माघारी दिलं. रास 3 वर्षात मी एवढं पैसे माघारी दिलं आणि 2 वर्षात समजा 2 वर्षात की 3,000 रुपये माघार दिले असतील तर असं. तर नेमकं मी पैसे किती घेतलं होतं, मुद्दल काढा. असा तुम्हाला प्रश्न विचार. प्रकार कळला का बघा. 3 वर्षात एवढं पैसे माघार दिलं, 2 वर्षात एवढं पैसे माघार दिलं, तर मी घेतलं होतं किती पैसे, मुद्दल. कधी कधी ते दर पण काढा म्हणतात. प्रकार तुम्हाला कळला का सांगा. का बर 3 वर्षात जास्त पैसे दिलं, 2 वर्षात कमी पैसे दिलं. मला सांगा, 1,000 रुपये कधीच येतं, वर्ष वाढलं ना, वर्ष वाढलं म्हणून 1,000 रुपये वाढलं व्याज. त्याच्यामधला जो गॅप असतो का, तो गॅप म्हणजेच व्याज असते. पण वाढलं ना 3,000वरून 4,000, 1,000 वाढलं कशामुळं, वर्ष वाढल्यामुळं. त्याच्यामुळे दोन्ही वर्षातला जो गॅप असतोय ते व्याज असते. तुम्हाला ते व्याज माहिती करून घेतलं ना तर सोपं होणार आहे. बघा आता प्रकार ओळखायचा कसा. दोन वेळा रास आली असा हा प्रकार ओळखायचा. चला मग आपण आता सोडवूया. नेमकी उदाहरणं ही असतात कशी सोडवायची बघा बरं. काय मला सांगा आता, 5 वर्षात आपली रास 8,000 झाली. म्हणजे त्या 8,000मध्ये कोण कोण आहे सांगा. दोघं पण आहेत, मुद्दल पण आहे आणि व्याज पण आहे. आणि 3 वर्षाची रास एवढी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोण आहे, रास पण आहे आणि मुद्दल पण आहे. प्रकार कळला का तुम्हाला. दोन वेळा रास आली. पैसे मला सांगा 8,000वरनं 6,000 कमी झालं ना. का कमी झालं, वर्ष कमी केली म्हणून. वर्षामधला गॅप किती आहे सांगा. वर्षातला गॅप 5 3 गेले काय 2 का. वजाबाकी करायची बरं का. 2 वर्षाचा गॅप आहे आणि रकमेचा पण गॅप काढा. 8,000वरून 6,800 झाला. बघा बरं किती आला, 6,800. वरचं 200 म्हणजे 7,1200. कळतंय का बघा. नसेल कळत तर एका बाजूला तुम्ही वजाबाकी करा.
म्हणजे 2 वर्षाचं 12,000 रुपये व्याज होते. ऐका मी काय म्हणतोय ते. त्या प्रकारात उदाहरणापैकी 5 वर्ष किंवा 3 वर्ष कुणाचं पण काढा. कुणाची पण आपण काय करूया व्याज काढूया. मला सांगा 2 वर्षात 1,200 रुपये व्याज मिळते. तर आपण 3चं काढू किंवा 5चं काढू. मी 3चं काढतो. तर 3 वर्षाचं व्याज किती? करा तिरकस गुणाकार चला. बघा बरं किती? गुणिले 1200 भागिले 2. बेसक 12 काहीतरी काय 1800. का सांगा 1800 रुपये काय आलं व्याज. आता उदाहरणात या. आपण क्रिया कुणाची घेतली 3,000ची. 3 वर्षाचे व्याज 1800 होतं या. पण आपण तर माघारी 6,800 रुपये दिलेत आहे ना. मग का माघार दिलेत आहे? तर त्याच्यामध्ये व्याज आहे ना आपलं. किती व्याज आहे? 1800. म्हणून यातनं 1800 वजा करा. म्हणजे आपली मुद्दल किती येईल सांगा बरं. 5,000 रुपये. संपलं उत्तर. आपली मुद्दल किती आहे? 5,000 आहे. जर तुम्ही इथं 5 घेतलं असतं तरी चाललं असतं बरं का. पण नका घेऊ. नेहमी लहान घ्यायचं. कळतंय का? डबल सांगणार आहे. डबल राशीचा प्रकार आला का नाही? तर लक्षात घ्या त्या राशीमध्ये दोघं पण आहेत हा. मुद्दल पण आहे, व्याज पण आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे नक्कीच आपली मुद्दल याच्यापेक्षा कमी असणार का नाही रे? किंवा याच्यापेक्षा पण कमी असणार का नाही रे? दोघांपैकी. डबल राशीमध्ये मला सांगा 5 वर्ष आणि 3 वर्ष आहे. याच्यामध्ये जी साल आहेत का नाही त्याचा गॅप घ्यायचा. 5 3 गेले काय 2. मला सांगा 2 वर्षाचं ह्याच्या मधला जो गॅप आहे का ते व्याज असते. तुम्हीच सांगा वाजा बाकी. 8 तेवढे गेले 8,000 1200. कळलं का? 2,000वर 1,200 रुपये व्याज मिळतं 2 वर्षाचं. एक काम करा सर 2 वर्ष आहे 2 वर्षाचं व्याज एवढं. आपण एक काम करूया ह्या दोघांपैकी कुणाचं व्याज काढू? बारक्याचं काढा. तर 3 वर्षाचं व्याज किती? तुम्ही यांचा तिरकस गुणाकार करा किंवा ओझ कमी करा. उभा किंवा आडवा लावा भाग. मी आडवा लावतो. एक बेसख 12 करा गुणाकार. काहीतरी काय रे 1800. कळलं का? 1800 रुपये काय आलं व्याज. तुम्हीच म्हणताय ह्या दोघांमध्ये व्याज पण आहे. पण आपण क्रिया 3ची घेतली ना मग 3कडे जावा. ह्या राशीतनं हे व्याज वजा करा. आपोआप मुद्दल मिळाली. 6,800 मधनं 1800 गेलं की रे संपलं. 5,000 रुपये तुमची काय असणार आहे मुद्दल. ठीक आहे. पुढचं करू आपण आज. या डबल रास आली का बघा. 4 वर्षाची रास एवढी आणि 2 वर्षाची तेवढी आलाय की डबल रास. चला वर्षातला गॅप घ्या. 4 2 गेले 2 वर्ष. 2 वर्षाला व्याज पण काढा. 2200 वरनं 1800 झालं 400. 2 वर्षाला 400 रुपये काय आहे व्याज. तर ह्या दोघांपैकी कोणाचंही काढा. आता नका काढू. का नका काढू माहितीये का? तर हिथं 2च विचारलंय ना. जाग्या उत्तर मिळालं. जाग्या 2 वर्षाला 400 रुपये व्याज आहे. आपण इथं 2 वर्ष आहेत ना. म्हणजे त्या 1800 मध्ये व्याज आहे बघा. 2 वर्षाचं किती व्याज आहे 400. करा 400 वजा चला. रे सॉरी 1400 ना. 1400 याचाच अर्थ 1400 आपली काय असणार आहे मुद्दल. आता तुम्हाला तिरकस करायची गरज पडली नाही कारण तिथं 2च दिलंय ना. 2 वर्षाची रास आहे. आपल्याकडे व्याज माहिती आहे. जाग्या उत्तर मिळालं. 1400 रुपये आपली मुद्दल असते. मागाच्यापेक्षा सोपं झाले. ठीक आहे. आता मला सांगा नितीन आणि अमोल असे 2 जण आहेत.
यांनी समान कर्ज घेतलंय. एकच कर्ज घेतलंय. 12,000 2-2 लाख समान कर्ज घेतलं. आणि 2 वर्षानंतर 7,100 रुपये भरलं. तुम्हीच सांगा. भरलं म्हणजे ती कोण आहे तुमची? रास आहे, रास. आणि 5 वर्षात एवढं पैसे बँकेत भरलं म्हणजे ही सुद्धा काय आहे? रास आहे. तर त्या प्रत्येकाने घेतलेलं कर्ज किती? प्रकार हाच आहे, कळला का? डबल रास. डबल रास. आपण काय केलंय? सालामधला गॅप घ्या बरं चला. 2 वर्ष 5 वर्ष. 3 वर्षाचा गॅप आला. आणि त्यांच्यामधलं व्याज किती येईल सांगा? 7,100 आहे आणि 20,250 आहे. करा की चला. त्यांची वजाबाकी करा बरं. 20,250 मधनं 7,100 वजा करा. बाकी देते काढा बरं चला. तरी म्हटलं काय झालं? पण तिथे 7,000 नाही रे, तर 17,000 आहे. थांबा जरा. तर 7,000 रुपये नाहीत, तिथं 17,100 करा. ठीक आहे, 17,100 करा चला. आवाज बघा. 17,100 घ्या रे बानो. त्याने एवढे पैसे भरले आणि त्याने तेवढे पैसे भरले. करा वाजा बाकी चला. किती? 3,150. ते 3 वर्षाला 3,150 रुपये व्याज देते. 3 वर्षाचं. तर तुम्हीच सांगा मग 2 वर्षाचं काढायचं का 5चं काढायचं? आपण एक काम करूया. तर 2 वर्षाला व्याज किती? 3चं माहीत झालं या. तर 2 वर्षाचं व्याज किती? चला करा तिरकस गुणाकार चला. 2 × 50 3 म्हणा पाडा. 3 × 3 3 परत 3 ने 1ला भाग जात नाही शून्याचा. 5 15 आणि 0 तसाच. पुन्हा 2 ने त्याला बघा बरं किती? ठीक आहे. 2,100 रुपये काय आलं? व्याज. कशाचं? 2 वर्षाचं. पण तुम्ही तर एवढे पैसे भरलेत ना, म्हणजे याच्यात 2 जण आहेत. म्हणून 17,100 काय आहे तुमचं? रास. त्यातनं व्याज वजा करा 2,100. बघा बरं किती येते? त्याचाच अर्थ 15,000 रुपये तुमची काय असेल? मुद्दल. संपलं. तर वजा बाकी अवघड आहे. बाकी काय येतं याच्यात? गॅपला तेवढा व्याज. तर 2ला किती? 2च का घेतलाय बारकाय म्हणून? एखाद्याने 5 घेतला तरी चालला असता. आलेलं उत्तर व्याज आलंय. तेवढं फक्त त्यातनं वजा करून टाका. बरोबर आहे. आता मात्र तुम्ही फसणार आहे. आता तुम्हाला रास तर दिली या. किती वेळा दिली या? 2 वेळा. पण राशेवरनं तुम्हाला मुद्दल काढा नाही म्हणलेलं. आतापर्यंत आपण मुद्दल काढायचो. आता तुम्हाला दर काढा म्हटलाय. जरा आता चॅलेंजिंग आहे पण सोपं आहे. काय आपला प्रकार सोडू नका. डबल रास आली ना, सांगा सालाचा गॅप सांगा. 5 2 गेले काय? 3. 3 वर्षाचं व्याज किती? 7,000 5,800 वजा करा. वरचा 200 अजून एक 1,200 का? 1,200 बरोबर आहे. 3 वर्षाला 1,200 रुपये व्याज मिळतं. ह्या दोघांपैकी सोपा कोण आहे? 2. तर 2 वर्षाचं व्याज किती? ओझ कमी करा किंवा तिरकस करा चला. 3 + 12 म्हणजे 400. 4 दुने 800 रुपये व्याज मिळालं. पण 2 वर्षाची क्रिया केली ना, पण त्याच्यात 800 रुपये व्याज आहे. याचाच अर्थ तुमची मुद्दल किती असेल सांगा बरं? त्यातनं 800 वजा करा म्हणजे किती? 5,800 मधनं 800 गेले 5,000 रुपये मुद्दल आली.
आतापर्यंत असाच प्रकार आपल्याला विचारला होता, पण आता त्यांनी काय म्हटलंय, दर काढा. आता प्रकार ओळखता का? दर काढायचा आहे. दर काढायचा आहे म्हणजे व्याज दिलंय या. बघा बरं इथं व्याज दिलंय का नाही. तुम्हाला माहिती आहे ना, व्याजाला 100 ने गुणायचं. शिकलोय आपण. व्याजाला 100 ने गुणायचं भागिले दोन किमती खाली. आता कोण कोण दोन किमती? मुद्दल आलेलं 5,000 आणि किती वर्षाचा कालावधी आहे? 2चा. आपण ह्याच्यावर क्रिया केली ना, 2 घ्या. संपलं. आलं उत्तर तुम्हाला ते. का किती दर येतोय मग? 3 शून्याला 3 गेले. 2 हा भाग. बे एक बे बेचोक 8 0. 5 1 5 5 40. 8% तुमचा दर आहे. त्याचं उत्तर काढलंय का नाही, त्याच्यावरच क्रिया करा. आपण 2चं व्याज काढलंय, मग तिथंच क्रिया करा. इकडे येऊच नका 5 कड. कळतंय का बघा. हे तर आतापर्यंत आपण शिकलोयात. फक्त हे दर काढण्यासाठी व्याजाला 100 ने गुणतो ना आपण. व्याज आलं की व्याजाला 100 ने गुणायचं. दोन किमती आपण खाली घेतो. बराबर पुढचं एक चला. डबल राशीचा प्रकार आलाय. बघा डबल राशीचा प्रकार आहे. 6 वर्षाची रास 8,000 आणि 3 वर्षाची रास 5,000. तर आत्ताच्या सारखाच दर काढाय. अगोदर मुद्दल काढा बरं. चला करा तुम्ही. अगोदर मुद्दल काढा. चला घ्या. सालाचा गॅप घ्या. 6 वर्ष आणि 3 वर्षाच्या मधला गॅप 3 वर्ष. 3 वर्षाचं व्याज किती? 8,000 आणि 5,000च्या मधला गॅप. कळतंय का? 3,000 रुपये व्याज. 3 वर्षाचं व्याज 3,000. ऐका, काय काढायची गरज नाही का, इथं 3 वर्ष दिले आहेत. मग तिरकची गरजच नाही पडली. मग 3 वर्षाची रास पण माहितीये आणि 3 वर्षाचे व्याज पण माहितीये. म्हणजे मला सांगा, त्या 5,000तनं 3,000 जर गेले तर उत्तर काय आलं? 2,000 रुपये तुमची काय आहे? मुद्दल. अर्धा भाग कळला का? कळला. 3 वर्षाचे व्याज 3,000 आहे. हे तर 5,000 रास आहे. 2,000 काय आहे? मुद्दल. मुद्दल नाही विचारलेली. दर काढा. तर ठरलंय ना आपलं, व्याजाला 100 ने गुणायचं. तर हे काय व्याज 3 वर्षाचं माहितीये. 3,000ला 100 ने गुणा आणि खाली दोन किमती. कोण कोण? मुद्दल 2,000 आणि कालावधी किती आहे? 3 वर्ष. आपण 3 वर्षाचीच क्रिया करतोय नाही काही. खाली 3 घ्या. हा भाग चला. 1 2 3. 3 शून्याला 3 शून्य गेले. 3ला 3 गेला. 2 ने भागा 100ला. रे 50% तुमचा असेल. कुठं नाही कळ सांगा. कुठं नाही कळालं?